बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ओम शांती आध्यात्मिक केंद्राच्या वतीने महाशिवरात्री निमित्त शिवशंकराच्या वर आधारित देखावा उद्घाटन व सर्वधर्म समभाव या उद्देशाने सर्व धर्मीयांचे सत्कार समारंभाचे आयोजन कुंभोज आध्यात्मिक केंद्राच्या प्रमुख शिल्पा बहनजी यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हातकणंगले तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष BM माळी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिल्पा बहनजी यांनी महाशिवरात्रीचे महत्त्व सांगून भारतातील सर्व जात धर्म एकच असून सर्व एकाच परमेश्वराला जोडलेले आहेत. ही सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे असून सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. आपल्या वेगवेगळ्या जाती धर्मातील असणाऱ्या मतभेदांचा फायदा राजकीय मंडळी घेत असून ते आपापसात वादविवाद निर्माण करत आहेत. आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे असून सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. यावेळी कुंभोज ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जहांगीर हजरत, वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चांद मुजावर, मोहिते गुरुजी, दीपक रावळ, अण्णासाहेब आरगे, अशोक माळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोमनाथ मंदिर परिसराच्या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने कुंभोजसह परिसरातील ओम शांती आध्यात्मिक केंद्रातील सेवेकरी व भक्तगण उपस्थित होते. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज. न्यूज मराठी 24च्या वर्धापन दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा. आज प्रसार माध्यमांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे. पूर्वी सकाळी उठल्याशिवाय काय झालं हे कळत नव्हतं, परंतु आता क्षणोक्षणी बातम्या आपल्याकडे पोहोचतात आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून न्यूज मराठी 24 अत्यंत उत्कृष्टरित्या इतंभूत बातम्या लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. समाजात घडलेली एखादी चांगली गोष्ट असेल, दुर्दैवी घटना असेल, ती लोकांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, अशा पद्धतीचा एक चांगला उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. मनापासून तुम्हाला शुभेच्छा.